सध्या उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे सहाय्यक सरकारी वकील म्हणून काम करत आहे आणि मागील 26 वर्षापासून मी प्रॅक्टिसमध्ये आहे आणि 11 वर्षापासून मी सरकारी वकील आहे. 2010 ते 2013 पर्यंत होतो. त्याच्यानंतर सरकारने पुन्हा माझी दखल घेतली आणि माझे कार्य पाहून 3 वर्षाचे मला 2015 पासून 2020 पर्यंत मला नियुक्त केलं. त्यानंतर पुन्हा मग मला याच सरकारने मला 2023 पासून तर आतापर्यंत मी सध्या कार्यरत आहे. माझे कार्य पाहूनच मला लोकांनी सांगितलं की भगवान तुझ्यासारखा व्यक्ती आता यावेळेस आता जसं तू सहाय्यक सरकारी वकिलामध्ये चांगले कार्य केलेले आहेत तेच कार्य आता हायकोर्टाच्यासाठी काही करायचे आहेत, इथल्या वकील लोकांच्यासाठी करायचे आहेत. म्हणून त्यांच्यामुळे मी म्हणजे त्यांच्या आग्रहामुळे मी इथे आता उपाध्यक्ष पदावर आता उभा आहे आणि हे पद मला भूषविल्याच्यानंतर मी माझ्या कार्यकाळामध्ये ज्युनियर्स लोकांच्यासाठी इथली फी कमी करणं, रजिस्ट्रेशन कमी करणं, त्यानंतर वर जे आता 3ऱ्या माळ्यावर जे आता कन्स्ट्रक्शन झालेलं आहे तर तिथे ज्युनियर्स लोकांना चांगल्या बसण्याच्या सुविधा, त्यांच्या सगळ्या म्हणजे ज्या त्यांच्या मागण्या असतील की बाबा सर आम्हाला इथे असं पाहिजे तसं पाहिजे त्यांच्या अनुसार तिथे आम्ही म्हणजे सोय करणार आहोत. आणि तिथलं पण जे फी आहे जे आता जास्त असेल त्याला कमी करू ताकी सिनियरच्या सोबत ज्युनियरही बरोबर बसलेले पाहिजे. त्या लोकांना जे ज्युनियर लोक आता नवीन आलेले आहेत त्यांना स्टायफंड देण्याची आम्ही म्हणजे प्रस्ताव ठेवणार आहे मी की ज्याच्यामुळे ते बिचारे आपल्या घरून येतात, आईवडिलांना पैसे मागू शकत नाही. आईवडिलांना असंच वाटते की बाबा काळा कोट टाकला तर रोज पैसे घेऊन येतील, परंतु असं या वकिलीमध्ये होत नाही. म्हणून त्यांना स्टायफंडची सुविधा करण्याचा आमचा विचार राहील इथून. त्याच्यानंतर जे कर्मचारी आता इथे पहिलेपासून आता आहेत ज्यांचा पगार नाही वाढला आहे आतापर्यंत, त्यांचा पगार वाढवण्याचा आम्ही विचार करणार आहोत. त्यांनाही मुलं बाळं आहेत, त्यांना आम्ही इन्शुरन्ससुद्धा देणार आहोत इथे. जे कर्मचारी आहेत, लायब्ररी आहे, जे कोणी असतील ज्यांचे वाढले नाही त्यांचं आम्ही वाढवण्याचं हे करणार आहे. म्हणून माझ्यासारखा म्हणजे ज्यांनी आता म्हणजे इथपर्यंत इतके वर्ष काम केलेले आहे, माझ्यासारख्या व्यक्तीला समजा निवडून दिलं आणि मी तर म्हणेल की मला निवडून द्या आणि ह्या सर्व प्रगती तुम्ही पहा. पुढील 3 वर्षाच्या नंतर तुम्हाला माहीत पडेल या 3 वर्षामध्ये की मी काय काय केलेलं आहे. म्हणून मला शुभेच्छा पाहिजे आणि आपल्याकडून मत मला पाहिजे. माझ्या सर्व वकील मंडळींना मी अपील करतोय माझ्याकडून की प्लीज मला आपलं व्हॅल्युएबल एक वोट मला द्या उपाध्यक्ष पदाच्यासाठी. धन्यवाद.